नमस्कार मित्रांनो, मुंबई फिरण्याचा आज आपला दिवस आहे दुसरा. गेटवे ऑफ इंडियाला चाललोय. सर्व प्रकारची पुस्तकं आहेत बघा. एक अर्धा तास प्रवास करून आता मित्रांनो मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईमध्ये येऊन पोहोचलोय. की त्या टायमाला सगळं बंद होतं. आता बघू शकता माझ्या मागे किती गर्दी आहे. रोज रोज एवढी गर्दी असते म्हणजे विचार करा. आता जरा थोडं दिवाळीमुळे थोडीशी गर्दी कमी असेल ना. उन्हामुळे दिवाळीमुळे थोडीशी गर्दी कमी आहे म्हणून आता. मग त्या टायमाला सगळी बंद केलं, लक्षात आहे ना. फॅन बघा मित्रांनो किती एवढं मोठा आहे. ती मुंबई स्वप्नातली मुंबई म्हणून सगळ्यांच्या 4 लाख रुपये डोनेशन कॉलेजला द्यायचं, 4 पेक्षा जास्तच, आणि तर मुंबईमध्ये येऊन जॉब करायचं. काय प्रत्येक लोकांना देव जाणे बघा. सगळी जिथे आपल्या आपल्या नादात जायची, कोण म्हणजे कोण असं काय आहे. सगळ्यांना कोणाचं जॉब टेन्शन, कधी एकदा घरी जातोय, कधी एकदा गाडी भेटते. टॅक्सी तर आता एकदाचे काम झालंय. टॅक्सी तर भरली आहे. आता चाललोय आम्ही गेटवे ऑफ इंडियाला. नजारा बघण्यासारखा आहे. गर्दी लई आहे मुंबई म्हणजे गर्दी लई असत. रेल्वेतनं त्या ह्या रेल्वेत करत आता येऊन पोहोचलोय आपण गेटवे ऑफ इंडियाला. ते असं फुल गर्दी आहे. नुसती बघेल तिकडे पब्लिक 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 आहे. चला 500 रुपयाला कॉपी ना. एवढी जास्त गर्दी आहे ना, काय सांगायचं काम नाही. पूर्ण सगळं पब्लिक आहे, खचाखच भरले. फॉरेनर म्हणा, वेगवेगळ्या राज्यातनं वेगवेगळे लोक आलेले असते, गच्च भरलंय सगळं. मी जरा चुकले असं वाट लागलंय. कडक कडक ऊन पडलंय, घाम यायला लागलाय संपूर्ण. समुद्र पण भारी रे, सगळं मोठमोठ्या बोटीत उभारले त्या. मित्रांनो सगळ्यांच्या हातात कॅमेरा येतो. असे पाच पाच येत आहे, पावला पावलावर एक एक कॅमेरा येतात. ए टू झेड सगळं कॅमेरामॅनची पोज जायचं. आला का फोटो काढा करतील. इकडे समुद्र आहे बघा. बोटी तर केवढ्या मोठे मोठे ते बघा. अरे मी किती वेळ लावतोय. इकडच्या भागात सगळ्या बोट आहेत बघा. केवढ्या मोठमोठ्या बोट आहेत बघा. जाऊन आता आजारी पडतोय का काय वाटायला लागलंय मला. एवढं ऊन पडलंय, फिरायला लागलो. पूर्ण घाम आला, पूर्ण भिजलंय सगळं. सर्व प्रकारची पुस्तकं आहेत बघा, सर्व प्रकारची. एक नंबर आहे ना, अरे ना पाहिजे तसलं किचन. तर मी ज्या एरियात आहे ना, तिथं सगळं होलसेल आहे बघा. आता सिक्के आहेत बघा, 1 नंबर मध्ये. किती 5 आहे, 1 रुपया आहे, 10 पैसे, 1 रुपया. थांबा तुम्हाला जवळ दाखवतो. किती एकदम जुना जुना आहे. काही बघा तुम्ही, 5 रुपये एकदम पूर्णपणे जुना आहे बघा. 1962 रुपये मधला 1 रुपया इथं. अरे लय महाग आहे. तर मी ज्या ह्या एरियात आहे ना, इथं सर्व काय होलसेल मिळते बघा. पूर्ण पॅन्ट म्हणा, पूर्ण साईज होलसेल आहे. आता मी आलोय गार्डन मध्ये. मुंबई मधलं गार्डन, सात सुद्धा नाही, गार्डन मध्ये आलोय. 1 नंबर फुलाची झाड वगैरे आहे तिथं. भाई साहेब, हे काय बनवले काय माहित नाही, पण कसलं खतरनाक बनवले बघा. मी ज्या गल्लीमध्ये चाललोय ना, म्हणजे ज्या एरियामध्ये चाललोय ना, तिथं सर्वात जास्त एकदम 1 नंबरची क्वालिटी कपडे, म्हणजे ती पण एकदम स्वस्त मध्ये.
इथं इथली जी गर्दी बघित ना तुम्ही येडव चाल इथे एवढी जास्त गर्दी आहे इथं बघा तुम्ही हा. ही सर्व लोक ना फक्त कपडे घ्यायचे चालेल बघा इथं एकदम स्वस्त कपडे मिळतील. इथली गर्दी बघा निश्चित तुम्ही किती गर्दी आहे. तिकडे बघा एकदम खतरनाक सेल लागलाय काय पण घ्या 200 रुपये मध्ये. काय पण घ्या दोन. कशी आहे क्वालिटी? क्वालिटी कशी आहे? छान आहे. चांगले चांगले. कपडे कसे? बहुत अच्छे. मुंबईला सगळ्यात भारी गल्लीमध्ये एंटर करावले खाऊ गल्ली म्हणून नाव आहे. सगळं टू शूट सगळं काय काय मिळते ना. माझ्या माग ना एक फ्रूटचा पिझ्झा होता आम्ही आता जस्ट ट्राय केलाय. घे 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 घे. ये पपैया है, पपीता, ये वाटरमेलन, ये वाटरमेलन है, ये भी पपैया है. तुम तो पिज्जा क्या सब कुछ बन जाएगा, खाली बोलो तो. ये पाइनएप्पल, ये है पाइनएप्पल. सेहत भी शहद भी. ये है एप्पल. कटिंग स्किल तो एक नंबर है आपकी हाँ? ओ, कितने साल से चला रहे हो? 30 साल से. बन गया. बन गया. कितना रुपीज? 30 रुपीज. सभी आना इधर इनके पास खाना एक नंबर बनाते. देखो फिल्म प्रेमी आपका प्रमोशन हो गया. आता आम्ही खास सनसेट बघायसाठी बीचवर चाललोय. एकदम दिवस पण मावळा लागलाय. सनसेट तर आपला एकदम बघा होणार आहे. रेल्वे धरून आपल्याला जायचं आहे बीचवर. असं आहे भुयारमध्ये आपण विषय काय म्हणतात बीचवर आम्ही लवकर आलो असतो पण जिथं आम्हाला उतरायचं ना त्याच्या पुढच्या स्टेशनवर आम्ही उतरलो. नंतर परत ट्रेन चेंज केली परत तिथं आलो. आता आम्ही चाललोय बीचवर ना. आम्ही बीचवरून पोचलोय. किती गर्दी बघितला इथं फुल गर्दी फुल गर्दी फुल गर्दी. फॉरेनर पण आले आपण कावलं तर एखादं फॉरेनर संग बोलू पण ट्राय करू. इंग्लिश तर काय तुमच्या भावाला येत नाही. मुंबईच्या लोकांनी किती प्रदूषण केलंय बघा. साधा समुद्र पण दिसे नाही काय फटाडे उडवून बघा इकडं समुद्र सुद्धा दिसे नाही.